ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत. आंतरिक शांतीसाठी किंवा साधनेसाठी एकांत लागतो, कुठेतरी दूर जावं लागतं, असं आपण नेहमी ऐकतो नाही का? हो, अगदी. म्हणजे जंगलात जाणं किंवा शांत ठिकाणी राहणं. बरोबर. पण श्रीमाताजींच्या एका लेखनात खराखुरा आंतरिक विजय यात एक अगदी उलट विचार मांडलाय. त्या म्हणतात की खरा विजय हा गोंधळातच मिळतो, पळून जाऊन नाही. हा विचार खरंच खूप खोल आहे. तर आज आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार आयुष्यातल्या धावपळीत, अडचणीत राहूनही तो खरा आंतरिक विजय कसा मिळवायचा. आणि याची सुरुवात होते ती या समजुतीने की केवळ एकांतवासात जाऊनच परमसत्याशी जोडणी होते हा विचार पूर्ण नाहीये. म्हणजे अनेकांना वाटतं की अरण्यात गेल्यावर सगळं सोपं होतं, शांती मिळते. हो, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण श्रीमाताजींच्या मते तो खरा आणि टिकाऊ मार्ग नाही. त्या म्हणतात, जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीत कदाचित ते सोपे असेलही, पण मला ते काही तितकेसे पटत नाही. म्हणजे त्यांना एकांतातली शांतता कमी महत्वाची वाटते का? असं कसं? नाही, कमी महत्वाची नाही म्हणता येणार, पण म्हणजे खरी कसोटी वेगळ्या परिस्थितीत लागते असं त्यांचं म्हणणं आहे. खरा आणि जास्त खोल अनुभव तेव्हा येतो जेव्हा व्यक्ती आयुष्यातल्या सगळ्या गडबडीत, सगळ्या अडचणींमध्ये असते आणि तरीही बाहेरची परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून आतल्या त्या शांत, चिरंतर अस्तित्वाशी जोडून राहू शकते. अच्छा, म्हणजे अडचणींपासून पळ काढण्यात विजय नाही. अगदी बरोबर. उलट अशा परिस्थितीत म्हणजे गोंधळात असताना मिळणारा जो अनुभव असतो ना, तो अनंत पटीने अधिक खरा, जास्त सखोल आणि टिकणारा असतो असं त्यांचं म्हणणं आहे. बापरे. म्हणजे ते जे एक आकर्षण असतं ना, शांत जागी झाडाखाली बसून ध्यान करण्याचं, एक रोमॅन्टिक कल्पना असते. हो हो. त्यात काहीतरी अपूर्णता आहे असं म्हणायचंय त्यांना. कारण त्यांच्या मते सर्वोत्तम ध्यान ते आहे जे आपोआप, अगदी अनिवार्यपणे अचानक आपल्यावर ताबा मिळवतं. म्हणजे ठरवून केलेलं नाही असं. हो, त्यासाठी तुम्हाला मुद्दाम अरण्यात जायची गरज नाहीये. खरी गरज आहे ती आतल्या तयारीची. एक तीव्र ओढ लागते, तळमळ लागते. आणि ज्याला त्यात दैवी कृपा म्हणतात, म्हणजे एक प्रकारची संधी किंवा अनुकूलता जी आपल्या प्रयत्नांच्या पलीकडून येते योग्य वेळी. अच्छा, म्हणजे बाहेरच्या शांततेपेक्षा आतली ओढ जास्त महत्वाची. बरोबर. आणि यालाच जोडून त्या एका मोठ्या चित्राकडे आपलं लक्ष वेधतात. त्या म्हणतात की मानवतेनं आता असा टप्पा गाठलाय की जिथे जीवनात राहूनच सगळ्या व्यवहारांसहटच खरा विजय मिळवायचा आहे. म्हणजे हा फक्त वैयक्तिक प्रश्न नाहीये. नाही, ही एक प्रकारे मानवी चेतनेच्या विकासाची गरज आहे असं त्या सुचवतात. वेगळा दृष्टिकोन आहे हा. तर मग या सगळ्याचा सार काय? म्हणजे श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार खरा विजय म्हणजे काय नक्की? खरा विजय म्हणजे कोणतीही परिस्थिती असो, कितीही जबाबदाऱ्या असोत, त्या सगळ्या सांभाळून सुद्धा आतल्या त्या शाश्वत अस्तित्वाशी एकटा राहायला शिकणं. जणू काही त्या परमात्म्यालाच आपला सततचा साथी बनवणं, असं काहीसं. अगदी अगदी बरोबर. म्हणजे अडचणींपासून पळून न जाता त्यांच्यातच राहून ती आंतरिक स्थिरता, ती जोडणी साधणं. आणि यामुळे मिळणारा अनुभव केवळ तात्पुरता नसतो, तो जास्त खरा आणि जास्त टिकणारा असतो. म्हणजे अडचणींना आव्हान म्हणून स्वीकारायला हवं. बरोबर. याचा अर्थ असा की आपण आदर्श परिस्थितीची वाट पाहत बसू नये. जी परिस्थिती आहे, जसा संघर्ष आहे, तेच आपल्या साधनेचं खरं मैदान बनू शकतं. हे तर खूपच सकारात्मक वाटतंय. हो ना. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपल्या सगळ्यांसाठी. जर आपण अडचणींपासून दूर पळण्याऐवजी त्यांना स्वीकारलं आणि आंतरिक साधनेचा मार्ग धरला, तर आपल्या रोजच्या जगण्याकडे बघण्याचा आणि आपल्या आतल्या सखोल सत्याच्या शोधाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो नेमका कसा बदलू शकेल. धन्यवाद.
उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.